पाणी आणलं नव्हतं पे आणि आणलं. नमस्कार भाऊ बहिणीनो. केळाचं तर निष्ठायला लागले. माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार. केळाला काय झालं की निष्ठायला लागली की. लय पिकलेली आणली. हा लय पिकलेली आणली. नाही लय पिकलेली बरी की लय पिकलेली कुठे देऊ जेवले काय संध्याकाळी. फुलं मस्त झाली. आज काय आणले बाजारातून बघा नाही नवीन पहिल्यांदा खायला लागले मी. बघितलं का काय आहे? किलो बरंच आणले. लय म्हणलं बघावं तरी काय आहे नेमकं बाजारात. तेवढे जाते. आज होतं बघ 50 रुपये किलो. भजी आणलेत भजी आज बाजारातून. घरी करीत असते पण बाजारातून म्हणजे चला जाऊ. बघा किती आणलेत भजी आज. लय आणलेत भजी. या भजी खायला. बाजारातले भजी तिथं खाऊ वाटते तुला. मालकाला दाजीला सवडच नसते थांबाया. तिथं गरमागरम खाऊ वाटते. तिथं नुसतं यूज तर गार झाले. बघी भजी मिरची घेतली. मोबाईल आहे का तुला? या भजी खायला. बाजारातून आणले तर भजी. माव आणलंय सगळं. गुरुवारी आपलं तसलंच असतंय बघा. त्याच्यावर बी श्रावणी सोडायची. वाटतं फळं काय खायची गेल्या बारीने बेळ काय खाल्ली आणि फळं काय खाल्ली. सगळा बाजार काढला नाही. काढते की हे भजे गरम आहे तर तवर चांगलं लागते. पुन्हा नाही खाऊ वाटत आपलं. या भावा बहिणीनं बघू आज कसं असतंय तरी फळ बघूया आपण खाऊ. एक जण म्हणलं लय भारी असतंय, कोण म्हणलं पौष्टिक असतंय. आज दिसलं बाजारात.
लाल हात होते तर बाई ना तर कसं काय मग काय असेल खराब असेल का लय पिकले काय ह्याचं आपल्याला काय माहीतच नाही आणि बघू तरी काय हम्म. या भावा बहिणीनं खायला तिथं तर लय बिलबिल झाले बाय काय काय माहिती नाही. ते पुन्हा खोललं असतं तर बडर झालं असतं ह्याला काय तिथं लय बिलबिल आहे नेमकं असं काय झाले काय ती म्हणते ती की कलुळाचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला तू काग खवळील आंबा कलुळाचं पाणी पाणी कशाने लाल लाल अव पाणी कशाने लाली लाल न बायन धुतीला ताज माल कलुळाचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला तू काग खवळील आंबा कालुळाचं पाणी पाणी कशाने काळ निळ येडू कलुळाचं पाणी पाणी कशाने काळ निळ आंबाने धुतला काज येळ कलुळाचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला तू काग खवळील कलुळाचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला तू काग खवळील आंबा कालुळाचं पाणी पाणी कशाने दूधवाणी आंबा कालुळाचं पाणी पाणी कशाने दूधवाणी जटा धुतीला गोसायाने कलुळाचं पाणी कशाला ढवळील नागाच्या पिल्याला तू काग खवळील कलुळाचं पाणी काय गोड आहे बघा ही गोड आहे लय पिकलंय काय ह्याचं आपल्याला काय माहितीच नाही तर किती पिकते कसं कसं असतंय काय माहित नाही भावा बहिणी आता खाल्लं तर खरं लाल होते सगळं लाल आत कसं आहे फळ पहिल्यांदा आणले आपण हे फळ ड्रॅगन फ्रूट म्हणते ड्रॅगन फ्रूट कसं खायचं ते बी माहित नाही आणि काय आहे ते माहित नाही बघावं तरी एकदा बी बघितल्याने वाटते पण इथं कसं काय जास्त बिलबिल आहे काय माहिती का खराब आहे ती बी कळण काहीच कळण बस बाबा एकच खाल्लं कटाळा आला बस एकच आता झाली श्रावणी सुटली आपली उपास धरला 2-4 भजे खाल्लेले आहेत आणि बस केळ तर नाही खात कधीतरी भजे का खाल्ले नाही का
हो का हात लाल झालं लाल त्या फळाने. तुम्हाला दावते फळ कसलं आहे ते. हो काय असलं फळ येतं ही भजी येतं आणलेलं आताच फळ येतं बाजार आणि काढायचं आहे.